नागपंचमी विशेष आज आपण बनवलेले आहे गव्हाची आणि गुळाची पारंपरिक खीर। त्याच्यासोबतच आपण बनवलेले आहे ते म्हणजे स्टेप बाय स्टेप बनवलेले हे कानोले एवढे सुंदर होतात, एवढे पातळ बनतात आणि गव्हाच्या खीरीबरोबर खाल तर तुम्ही म्हणाला वा लाजवाब टेस्ट आहे। तर असे मस्त असे ट्रान्सपरंट बघा, माझे बोट सुद्धा पाठवून दिसतात, एवढे पातळ मी कानोले तयार केलेले आहेत। सोबत जर गव्हाची खीर असेल तर चार छान लागतील, तर नक्की बनवा। कशी बनवली आहे खीर आणि हे कानोले व्हिडिओला लास्टपर्यंत पहा आणि आपल्या अनोखी चव चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी सुनीता। अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता नागपंचमी येते तर म्हटलं नागपंचमी स्पेशल आपण एक छानशी मस्त आणि गोड रेसिपी बनवूया। आजची आपली नागपंचमी स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे खीर आणि कानोले। अगदी गव्हाची खीर एकदम परफेक्ट कशी बनवायची, कानोले सुद्धा एकदम परफेक्ट कसे बनवायचे, तर सगळ्या टिप्स मी छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत। तर नक्की तुम्ही पाहत राहा अनोखी चव चॅनल। मग वेळ न घालवता आपण खीर आणि कानोले कसे बनवायचे ते पाहूया। पहिले आपण गव्हाची खीर कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी वाटीभर मी गहू घेतलेला आहे। हा रोजच्या वापरातला गहू आहे। जर तुमच्याकडे खपली गहू असेल तर तुम्ही तो गहू घ्या आणि त्याच्यापासून खीर बनवून बघा, खूप चविष्ट लागते। आता माझ्याकडे तो नाही, तो मी नॉर्मलवाला घेतलेला आहे। आता हे गहू आहे पहिला 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। गहू थोडा शिजायला वेळ लागतो, त्यासाठी काय करायचं 4 ते 5 तास तरी आपल्याला गहू भिजवत ठेवायचा आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल आणि सकाळी तुम्हाला खीर बनवायची आहे तर तुम्ही रात्री गहू भिजत घाला। रात्रभर गहू भिजला तर अजूनच छान। आता हा गहू आपण धुवून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी ओतूया आणि 4 ते 5 तास छान भिजून घेऊया। गहू येता 4 ते 5 तास छान भिजलेला आहे। गहू भिजल्यामुळे छान असं फुलतो। आता हे पुन्हा धुवून घ्यायचा आणि ह्याच्यातलं सगळं पाणी गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी एखाद्या चाळणीमध्ये ह्याला ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून सगळं याचं पाणी गळून जाईल। आता याच्यातलं सगळं पाणी गळतंय तोपर्यंत आपण कानोलेसाठी जे पीठ लागतं ते पहिला आता मळून घेऊया। एखाद्याच्या भांड्यावर ठेवायची चाळण। कानोलेसाठी मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आणि एकदम सॉफ्ट व्हावे आपले कानोले, त्यासाठी ते 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे, कच्चं तेल आहे। आता सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं। आता तेलही सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं। हे पीठ चांगलं मळायचं। जर पीठ तुम्ही व्यवस्थित मळलं तर तुमचे कानोले पण छान होतील। जसं तुम्ही पुरणपोळ्यांसाठी पीठ मळताना तशा पद्धतीने सॉफ्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता पीठ मळून झालं। आता थोडा थोडा पाण्याचा हात घेणार आहे आणि पीठ हे चांगलं मळून घेणार आहे। काय काय वेळेस चेचून पण घेतात असं पीठ। मी हातानेच पाणी घेऊन हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता पीठ मळून झालेलं आहे। आता थोडंसं तेल लावून घ्यायचं, चमचाभर तेल लावायचं आणि पुन्हा तेलामध्ये मळून घ्यायचं आणि हे पीठ भिजायला ठेवून द्यायचं। कानोल्यांचं पीठ भिजते तोपर्यंत आपण गहू एका चाळणीमध्ये पसरून ठेवले होते, म्हणजे सगळं पाणी आता गळालेलं आहे। तुम्ही चाळणी ठेवा किंवा एखाद्या सुती कपड्यावर पसरवून ठेवलं तरी चालतात। आता हे चाळणीमध्ये छान सुकलेले आहे। आता आपण वाटून घ्यायचं आहे। वाटताना पण एकदम बारीक पीठ करायचं नाही, थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं। अशा पद्धतीने मी वाटून घेतलेलं आहे। रवाळापेक्षा थोडंसं अजून जाडं झालं पाहिजे, तर हे वाटून घेतले। आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता बाउलमध्ये काढून घेतलं, याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं। तर ही अशीच प्रोसेस का करायची, कारण आपल्याला गव्हाची खीर बनवायची म्हणजे गहू काढून घेतात, नंतर ते पाकडून घेतात, किंवा आपण गव्हाचं पीठ नॉर्मली जरी घरी वापरलं तरी आपण चाळून वगैरे घेतो। तर आपल्याला हे असं करता येत नाही, कारण हे ओलसर गहू असतात। तर आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण हे वरचं जे पाणी आहे, जो काही कोंडा निघेल तेवढा काढून घ्यायचा। 3 ते 4 वेळा मी अशा पद्धतीने काढून घेणार आहे आणि वरचं जेवढं निघेल तेवढं मी काढून घेणार आहे, म्हणजे आपलं खाताना कचकच लागत नाही। 3 ते 4 वेळा गहू मी स्वच्छ धुवून घेतले। आता शिजायला मी कुकरमध्ये टाकणार आहे आणि कुकरमध्ये काय करायचं, थोडं जास्तच लागतं। गहू शिजायला पाणी लागतो। 7 ते 8 शिट्ट्या तरी मी करून घेणार आहे। काय कधी कधी 5 शिट्ट्यामध्ये पण शिजतो,
कधी कधी 8-10 शिट्ट्यासुद्धा लागतात. तर तसं तुम्ही गहू खोलून बघितलं, जरा वाटलं कसं तर पुन्हा कुकरला लावा. आणि गॅसवरती मी 7 ते 8 शिट्ट्याच्या करून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपलं कानोलीचं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे. आता पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि याचे कानोले कसे बनवायचे ते बघूया. खूप सोपे आहेत, अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही केले तर तुमचेसुद्धा कानोले व्यवस्थित होतील. बघा किती सॉफ्ट छान मस्त पीठ भिजलेलं आहे. पुरीच्या आकाराचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, कारण कानोले छोटेच असतात त्यामुळे असे छोटे छोटे गोळे करायचे. ज्या आकाराची तुम्ही पुरी करताना तशा आकाराचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे. असे 3-4 गोळे करून घेते, मग आपण बनवायला घेऊया. आता त्यातलीच एक गोळी घेऊन आपण आता लाटून घेऊया. याची पातळशी पोळी तयार करून घ्यायची. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ पोळी करायची, कारण कानोले जर पातळ असतील तरच खायला छान वाटतात. पोळी एकदम पातळ लाटून घेतलेली आहे. आता याच्यावर काय करायचं, तेल लावून घ्यायचं. एक तर ब्रशने लावा किंवा हाताने बोटाने छान असं पसरवून घ्या. सगळ्यात बेस्ट बोटाने छान पसरवता येतं. आणि याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ थोडंसं बुरबुरायचं. आता हाताने थोडं पसरवायचं पीठ पण टाकलेलं. आणि आता फोल्ड करायचं, म्हणजे अर्धा भाग असा झाला पाहिजे. मी ज्या पद्धतीने फोल्ड करते तशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करा. परत आता जो वरचा भाग आहे त्यालासुद्धा आपल्याला तेल आणि पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ पण खूप टाकायचं नाही, थोडंसं पीठ टाकायचं. तेल मात्र व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे एवढं घ्यायचं. खूप पण तेल अगदी बाहेर येईपर्यंत एवढं तेल नाही लावायचं. आता हे पीठ पण पसरवून घेतलं. आता पुन्हा फोल्ड करायचं. तर अशा पद्धतीचे कानोले आपले तयार व्हायला पाहिजेत. बघा मस्त आपला एक कानोला तयार झालेला आहे. आपण असे 3-4 पहिले लाटून घेऊया आणि त्यानंतर मग आपण बघूया. दुसरी पण पोळी आपण अशी मस्त पातळ लाटून घेतलेली आहे. आता त्याच्यावरती व्यवस्थित तेल लावायचं आणि पीठ टाकून मस्त फोल्ड करून घ्यायचं. बघा किती पातळ लाटलेले आहेत. थोडं आता पीठ टाकून घ्यायचं. मस्तच. आता पुन्हा याच्यावरती तेल लावायचं आणि पीठ भरभरायचं. आता फोल्ड करून घेऊया. बघा झाले मस्त. आपला हा दुसरा सुद्धा कानोला तयार झालेला आहे. किती छान वाटतात बघा. आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचे. यासाठी चाळण आहे किंवा हे स्टीमरचं भांडं आहे माझ्याकडे. तर यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. याला तेल लावून घ्या किंवा एखादं केळीचं पान जरी खाली ठेवलं तरी चालेल, पण तेल लावलं तरी खाली चिपकत नाही आहे. तर आपण याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे ठेवून घ्यायचे आहेत. किंवा तुमच्याकडे असलं भांडं नसेल तर चाळण असेल तुमच्याकडे, चाळण घ्या. आता 3-4 आपण बनवून घेतलेत. आता याच्यामध्ये किती बसतील तेवढे बसवून घेऊया. याच्यामध्ये 3च बसतील, 4 बसत नाही. तर मी 3च स्टीम करून घेणार आहे. स्टीम करायच्या अगोदर त्या भांड्यातलं पाणी एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग हे भांडं ठेवायचं. म्हणजे छान अशा उकळल्या जातात किंवा वाफरल्या जातात. आणि थोडासा कलरवरचा चेंज होतो. जर छान असे शिजल्या ना तर कलर पण चेंज होतो. बघा छान मस्त अशा शिजलेला आहे. कलरसुद्धा चेंज झालेला आहे. आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. असं हाताला चिपकत नाही, काय नाही. आता गॅस बंद केला आहे, पण थंड झाल्यानंतर बघूया. गरम पाण्यावरून मी ते भांडं साईडला काढून ठेवलं, जेणेकरून हे कानोले पटकन थंड होतील. तोपर्यंत आपल्या गव्हाच्या शिट्ट्याही झाल्या. मस्तपैकी गहू आता छान शिजलेला आहे. थोडासा मॅश करून घ्यायचा. 7 ते 8 शिट्ट्यामध्ये मस्त शिजलेला आहे. तुमचं 4-5 शिट्ट्यामध्ये शिजू शकतात, 10 शिट्ट्यामध्ये सुद्धा शिजू शकतात. असं का हाताने बघायचं काढून शिजले का. जर कच्चं वाटलं तर पुन्हा 1-2 शिट्टी करून घ्या, पण मस्त गहू शिजवून घ्या, तरच खीर चवीला छान लागते. मी आता घोटून घेतलेलं आहे. आता कसं बनवतात ते बघूया. शिजलेला गहू मी एका कढईमध्ये काढून घेते. गॅसवर कढई नाही, खालती आहे. आणि गोडाचं प्रमाण किती घ्यायचं. आजची आपण पारंपरिक गव्हाची खीर बनवतो, तर त्यासाठी गुळाचीच खीर बनवणार आहे. तर जेवढं तुम्ही गहू घेतलेला आहे तेवढाच गूळ घ्यायचा, म्हणजे एकदम परफेक्ट गोड होते खीर.
बाकीच्या खिरीनं तुम्ही अर्धा अर्ध प्रमाण घेतलं तरीसुद्धा खीर गोड होते, पण ह्या खिरीसाठी थोडंसं गोडाचं प्रमाण जास्त लागतं, तरच ती खायला मजा येते त्या खिरीची. आता 1 वाटीभर घेतला आहे आणि किसलेला गूळ आहे, त्यामुळे पटकन विरघळला जातो. याच्यामध्ये तुम्हाला वेलची पावडर ॲड करा. बडीशेप तुम्ही चांगली मस्त अशी वाटून टाका, त्यामुळे अजून चांगला स्वाद येतो. तर बडीशेपची पावडर अर्धा चमचा आणि वेलची पावडर अर्धा चमचा मी घेतलेली आहे. आणि गोडाचा पदार्थ आहे तर 1 चिमूटभर फक्त आपण मीठ टाकणार आहे. आता सगळं मिक्स करून घ्यायचं. आता आपण गॅसवर ठेवायची आणि छान शिजवून घ्यायचं गुळामध्ये. तुम्ही ही खीर जी आहे ती साखरेपासून पण तयार करू शकता, पण गुळाची खीर खायला खूप छान लागते. एकदम पारंपरिक पदार्थ आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही करून आणि खाऊन बघा, खूप छान वाटेल तुम्हाला सुद्धा. आता गूळ हा पूर्णपणे विरघळते, तो पण आपण कानोले थंड झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया. पूर्ण थंड झाल्याशिवाय काढायचे नाही आणि पूर्ण थंड झाल्याशिवाय खोलून पण बघायचं नाही. आता गूळ असा हळूहळू विरघळायला लागलेला आहे. थोडेसे अजून कुठे कुठे गुळाचे थोडेसे खडे दिसत आहेत, तर तेही पूर्णपणे आटवून घ्यायचे. सगळ्या साहित्यांचा एकजीव झाला म्हणजे खीर पण चवीला छान लागेल. आता प्लेटमध्ये काढून घेतलेले कानोले, त्यातलं एक कानोला मी तुम्हाला खोलून दाखवते. आता खोलताना तुमच्या लक्षात येत असेल मी किती पातळ लाटलेला आहे, कसा छान असा शिजला तरच खोलतील व्यवस्थित. बघा मस्त आपला कानोला एकदम पातळ तयार झालेला आहे. किती ट्रान्सपरंट बनवले तुम्हीच बघा. माझ्या आतमधली बोटंसुद्धा तुम्हाला दिसत आहेत. एवढा पातळ छान वाटतो. तर असे पातळवाले जर कानोले बनवले तरच ह्या पारंपरिक गव्हाच्या खिरीबरोबर चवीला छान लागतात. खिरीचा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे. अशी खीर मस्त तुम्ही सुद्धा अशा पद्धतीची खीर बनवून बघा. आता गॅस बंद करायचा. खीर बघा कशी दाटसर मस्त झालेली आहे. मी चमच्यामध्ये घेऊन दाखवते बघा. छान वाटते ना खीर. आता गॅस बंद करूया आणि कढई खाली उतरून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड होऊ देऊया. आता याच्यामध्ये चमचाभर तूप टाका आणि मिक्स करून घ्या. इतकं छान लागते खीर तूप टाकल्यावर. आणि ज्यावेळी तुम्हाला खीर खायची आहे ना, तर त्यावेळी तुम्ही काय करायचं, दूध कोमट म्हणजे किंवा गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये मिक्स करा. जर तुम्ही ही सगळी खाणार असाल तर त्यावेळी सगळ्यामध्ये मिक्स करा. जर तुम्ही सगळी खीर एका वेळी खाणार नसाल तर तुम्ही त्याच्यातलं थोडंसं प्रमाण काढून घ्या आणि फ्रीजमध्ये ठेवा. 3-4 दिवस मस्त तुम्ही खाऊ शकाल. पण दूध मिक्स न करता ठेवा. ज्यावेळी खायचे त्यावेळी दूध गरम करा, म्हणजे खीर पण गरम मिळेल आणि खीर तुमची खराब पण होणार नाही. आणि कानोलेबरोबर खीर इतकी सुंदर लागते. तुम्ही अशा पद्धतीची खीर बनवून बघा. पहिलं तर मला जेवढं हवं तेवढं मी याच्यामध्ये दूध ॲड करून खीर मिक्स करून घेते. तर तुम्हाला किती ह्याच्यामध्ये दूध हवं, किती म्हणजे दाटसर हवं तसं तुम्ही दुधाचं प्रमाण घ्या आणि अशा पद्धतीची खीर मस्त बनवून बघा. खीर आपली गव्हाची मस्त तयार झालेली आहे. आता गरमागरम ह्या खिरीबरोबर कानोले खाऊन बघा, खूप छान होतात. तयार झालेली खीर आपण या कानोल्यासोबत सर्व करूया. कशी वाटली आजची पारंपरिक गव्हाची खीर, सोबतच हे बनवलेले पातळसे मस्त असे कानोले. आवडली तर ह्या नागपंचमीसाठी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करत चला आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आणि अशाच तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी अनोखी चव चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल, तर नक्की सबस्क्राईब करा. मग कशी वाटली तुम्हाला ही आजची खीर आणि कानोल्याची रेसिपी? जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोडाच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत गुड बाय.